डिसेंबर 2023 मध्ये मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मात्र अवघ्या 8 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला। या घटनेनंतर शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झालेत। हा पुतळा उभारण्याचा ठेका मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आला होता। शिल्पकार जयदीप आपटे हा या कंपनीचा मालक, तर कोल्हापूरचा डॉक्टर चेतन पाटील हा सल्लागार आहे। या दोघांविरोधात सिंधुदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही पसार आहेत। डॉक्टर चेतन पाटीलच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांचं पथक गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून होतं। मात्र दोन्ही मोबाईल बंद असल्यानं त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता। अखेर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला डॉक्टर पाटील याला त्याच्या शिवाजी पेठेतील घरातून ताब्यात घेतलं। पुढील तपासासाठी त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। मालवणमध्ये जी 26 ऑगस्ट रोजी जी घटना घडली त्या अनुषंगाने मालवण पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 133 हा दाखल करण्यात आलेला होता। यामधील 2 आरोपींपैकी एक जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते डॉक्टर चेतन पाटील, ते कोल्हापूरचे रहिवासी आहेत। तर ही घटना घडल्यापासून आणि गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते। त्यांचा शोध सिंधुदुर्ग पोलीस देखील घेत होते। त्यांचं एक पथक देखील कोल्हापुरात आलेलं होतं, त्यांना देखील आम्ही मदत पुरवलेली होती। 26 तारखेपासून ते कालपर्यंत सदर व्यक्ती हे फरार होते। त्यामध्ये जे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची देखील 4 पथकं तयार करण्यात आलेली होती। तांत्रिक पद्धतीने त्याचबरोबर त्याच्या जे ओळखीचे काही व्यक्ती आहेत यांच्याकडे देखील तपास केला होता। त्यांच्या कुटुंबियांकडे देखील तपास करण्यात आला। यामध्ये काल रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरच्या पथकाने सदर व्यक्तीला आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे जे एक पथक कोल्हापूरमध्ये होतं त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। सदर पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेऊन ते मालवणला गेलेले आहेत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपास ते करतात।